नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पोलीस भरती यातील संगणक हा जो टॉपिक आहे त्यावरील तिसरं लेक्चर बघतो आहे. उमेश रुपनवर सर लिखित सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचं हे पुस्तक. आणि काही जणांनी कमेंट टाकले होते की याआधी झालेले सर्व लेक्चर जे आहेत पोलीस भरतीचे सह्याद्री करिअर अकॅडमीचे ती कुठे भेटतील. मित्रांनो, याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. पोलीस भरती लेक्चर्स सह्याद्री करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला जुने सगळे लेक्चर्स भेटतील. आपण याच्या आधी संगणकावर 2 लेक्चर घेतलेले आहेत आणि हे तिसरं लेक्चर जे सगळ्यात महत्त्वाचं यासाठी आहे की पोलीस भरतीला याच्या आधी जे 50 प्रश्न जवळपास आलेले आहेत, 48 ते 50 प्रश्न, त्यांचं विश्लेषण या लेक्चरमध्ये असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, एक वही पेन घेऊन बसा, काही महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकतात. चला सुरुवात करूया. कोणकोणते प्रश्न पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा एक्झामला आलेले आहेत संगणक या विषयावर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिला प्रश्न होता cmdtesrpfpl.pune@mahapolice.gov.in हा जो संकेत आहे तो काय सुचवितो. तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी प्रश्न वाचायचा आहे. आधी सर्च इंजिनचे नाव, वेब पेजचे नाव, ईमेलची ओळख की एक्सप्लोररचे नाव. मित्रांनो, प्रश्न अत्यंत इंटरेस्टिंग आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे यार, या ठिकाणी तर मेल आय डी दिलेला आहे, बरोबर. म्हणजे ईमेलची ओळख यातून सुचवल्या जाते आहे. उत्तर तुमच्या लक्षात येतं आहे. आता हे लेक्चर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. आपलं हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही आहे. तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पुढील जे लेक्चर आपलं होणार आहे त्यामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईल. यातले बरेचसे प्रश्न मी आता लगेच त्याची उत्तरं देणार आहे. बरेचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून कमेंट्स करायचे आहेत. चला, पुढे म्हटलेलं आहे की मोठ्या सांख्यिकीय व प्रशासकीय कामासाठी टिंबटिंब या कार्यक्रमाचा वापर केला जातो. सांख्यिकीय कामं आणि प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणूया आपण त्याला, स्टॅटिस्टिकल म्हणूया, यांच्यासाठी कशाचा वापर केला जातो. MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट, MS पेंट, विंडोज एक्सप्लोरर. संगणकाबद्दल ज्या विद्यार्थी मित्रांना बेसिक ज्ञान आहे, अत्यंत बेसिक, सांख्यिकीय कामासाठी म्हटलं गेलंय, प्रशासकीय कामासाठी म्हटलं गेलंय, ऑफिस वर्क आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यासाठी मुख्यत्वे कशाचा वापर केला जातो, असा हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर मला वाटतं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 4 पैकी एक ऑप्शन आहे. सोपा प्रश्न आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. आता ज्यांना हे उत्तर येत नाही त्यांनी लिहून ठेवा वहीवर. पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देणार आहोत. इथे निश्चित काही आता MS पेंट आहे, समजा सांख्यिकीमध्ये बसतच नाही, मग हे तुम्ही कट केलं पाहिजे. पॉवर पॉईंट आहे, सांख्यिकीमध्ये बसतं का, नाही बसत आहे. दुसरं राहतं विंडोज एक्सप्लोरर आणि त्यानंतर MS एक्सेल. आणि कार्यक्रम म्हटलं गेलं याला प्रोग्राम. नक्कीच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. 2 ऑप्शन मी कट करून दिले तुम्हाला. ओके, पुढे जातो मी. फेसबुक या सोशल वेबसाईटचा जनक कोण आहे. बघा, फेसबुक, ॲमेझॉन, डीमार्ट, गुगल, अशा काही महत्त्वाच्या संस्था आहेत ज्यांचे जनक तुम्हाला माहीत असले पाहिजे. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये यावर चर्चा केलेली आहे. संगणकावरील लेक्चर 2 तुम्ही बघितलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. खाली ऑप्शन होते बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन. याच्यामध्ये इतर ऑप्शन जे असणार आहेत ते नेमके कुणाचे संस्थापक आहे ते मला सांगा. फेसबुकचे जनक कोण आहेत मित्रांनो. या ठिकाणी उत्तर तुमचं काय असलं पाहिजे, मार्क झुकरबर्ग. मग बिल गेट्स कशाशी संबंधित आहे. एक श्रीमंत व्यक्तींमध्ये यांचं नाव आपण घेत असतो. त्यांची कोणती संस्था आहे, एक महत्त्वाची NGO आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना कशाचे संस्थापक म्हणून आपण ओळखतो, महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे स्टीव्ह जॉब हे टिंबटिंब या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होते. स्टीव्ह जॉबचे ते 3 मंत्र तुम्हाला माहीत असले पाहिजे. ते शेवटचं भाषण यूट्यूबला जाऊन तुम्ही ऐकू शकतात. स्टीव्ह जॉब्स स्पीच म्हणा त्याला, नक्कीच तुम्हाला ते लक्षात येईल. बी हंग्री बी फुलिस अशा स्वरूपाचं त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. कशाचे, गुगल, ईमेल, ट्विटर की ॲपल. स्टीव्ह जॉब्स कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे मित्रांनो. उत्तर आहे होते थोडक्यात ॲपल. पुढे खालीलपैकी टिंबटिंब ही संगणकीय भाषा नाही. बघा, कोबोल, जावा, C++ आणि MS.
बेसिक आयडिया असणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की अरे कोबोल तर आहे, जावाही आहे, C++ही आहे. आपण मागील लेक्चरमध्ये बघितले, 2 लेक्चर याच्यावर ऑलरेडी घेतलेले आहेत संगणकावर. आपण ते बघितले असतील तर हे प्रश्न तुम्हाला येतील, ते नसतील बघितले तर मग चुकण्याची शक्यता आहे. याच्यानंतरही आपण संगणकावर काही लेक्चर घेणार आहोत. या ठिकाणी MMS हे उत्तर येते. खालीलपैकी टिंबटिंब हे अँटीव्हायरस किंवा व्हायरस विरोधी संगणकीय सॉफ्टवेअर नाही म्हटलेलं. अँटीव्हायरस तुम्हाला माहीत असली पाहिजे. पहिलं होतं नॉर्टन, दुसरं मॅकपी, तिसरं ॲडॉब, चौथं ॲव्हास्ट. काय आहे? थोडंसं विचार करा. ॲडॉबबद्दल काही तुम्हाला सुचतंय का? ॲडॉब हे नेमकं काय आहे? मॅकफी नाव तुम्ही ऐकलेलं असणार आहे. संगणकीय सॉफ्टवेअर कोणतं नाही जे अँटीव्हायरस संबंधी, ज्याला आपण अँटीव्हायरस म्हणतो ते. नक्कीच तुमच्यातले काही विद्यार्थी अभ्यासू असतील, पोलीस भरतीची तयारी करतायत, मात्र ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा जास्त अभ्यासाची क्षमता आहे ती विद्यार्थी मित्र नेटवर सर्च करून याच्या नोट्स बनवतील आणि त्या बनवल्या पाहिजे. आणि ही सवय ज्यांना आहे का तेच या ठिकाणी सक्सेस होतील. नाहीतर सगळं आयतं वाढून द्या आम्हाला आणि आम्ही खाण्याचं काम करतो, अशांचं काम नाही आहे. यापुढे पोलीस भरतीत सुद्धा हे लक्षात राहू द्या. पुढे कोणत्या राज्याने सर्वप्रथम EGPFची सुरुवात केली? आणि गुगल सर्च करायला शिका. गुगल करणं म्हणतो आपण त्याला, गुगल करायला शिका. EGPF म्हटलं की तुमच्या समोर याची हिस्ट्री येते. काढा ना नोट्स. ज्यांना उत्तर येत नाही ना त्यांनी काढा, ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मात्र आम्हाला सगळं आयतं द्या, आम्हाला सांगा उत्तर प्रश्नांची लगेच, असं नको आहे. ती सवय मला मोडायची. पुढे हा संगणकाचा भाग आहे ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकतात. आता हा तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर, इंटरनेट, हार्डवेअर. ॲप्लिकेशनला कधी स्पर्श केला आहे तुम्ही? सॉफ्टवेअरला केला आहे स्पर्श? इंटरनेटला केला आहे? नाही. आम्ही हार्डवेअरला स्पर्श करू शकतो. मग हार्डवेअरमध्ये कशा कशाचा समावेश होतो? प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, उत्तर द्या. पुढे व्हॉट्सअप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक आणि कार्यकारी प्रमुख कोण? बघा, व्हॉट्सअप आपण बघतोय सध्या खूप मोठा वापर या ॲप्लिकेशनचा आपण करतोय. मग या ठिकाणी बिल गेट्स आहे, राजीव सूर्य आहे, जेम कोम आहे, रॉबर्ट डिसूजा आहे. मित्रांनो, काही बाबी कसे माहिती का, तुम्हाला कट करता आलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे बिल गेट्सचा काही संबंध नाही, इथे राजीव सूर्यचा काही संबंध आहे का, हे कट करत चला आणि मग फायनल उत्तरापर्यंत पोहोचा. ते काटाकाटी जर तुम्ही शिकलात ना तर बऱ्याच वेळेस आणि तसं करावं लागतं. पुढे संगणकाचे निर्माते कोण आहेत? बघा, संगणकाचे जनकही तुम्ही त्यांना म्हणू शकतात. चार्ल्स बॅबेज, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, JS किस्बी. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आपण संगणकासंदर्भात या ठिकाणी लेक्चर बघतोय, तुम्हाला माहीत असलं पाहिजे, चार्ल्स बॅबेज. पुढे संगणकामध्ये कोणते इनपुट डिव्हाइस नाही. आता इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आपण पाहिलेले आहेत. इनपुट म्हणजे संगणकाला सूचना देणारे डिव्हाइसेस. आउटपुट म्हणजे संगणकाला जे आपण सूचना दिल्या त्याच्यातून काहीतरी बाहेर पडतंय तुम्हाला, त्याला आपण आउटपुट डिव्हाइसेस म्हणतोय. प्रिंटर काय आहे? माऊस काय आहे? कीबोर्ड काय आहे? प्रिंटर तुम्ही प्रिंट म्हणून त्या ठिकाणी सूचना दिली, तुम्हाला प्रिंट बाहेर पडते. माऊस तुम्ही सूचना देत आहेत संगणकामध्ये, कीबोर्ड तुम्ही सूचना देत आहेत, म्हणजे इनपुट नाही, थोडक्यात आउटपुट आहे प्रिंटर. मग मला कमेंट बॉक्समध्ये इनपुट डिव्हाइसचे नावं सांगा आणि आउटपुट डिव्हाइसेसचे नावं सांगा. नक्कीच अपेक्षित आहे तुमच्याकडून उत्तरं. पुढे संगणकीय भाषेमध्ये WWW म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचे जे आपण संक्षिप्त रूप, त्यावर आपण लेक्चरमध्ये चर्चा केली ऑलरेडी. ओके, ते जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल किंवा तुमचा अभ्यास असेल तर मला असं वाटतं निश्चित या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल. काय? वेब, वाईड वर्ड, वर्ड वाईड वेब, वर्ड विथ वेब, वर्ड विदाऊट. आता हे विदाऊट, विथ हे शब्द प्रयोग नाहीच आहे, मात्र सुरुवात होती वर्ल्ड वाईड वेबपासून. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? बघा, तात्पुरती मेमरी आपण 2 कन्सेप्ट बघितले होते, एक रॉम आणि दुसरी रॅम. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ज्याला आपण रॅम म्हणतोय. पुढे रुटीन ॲक्सेस मेमरी, रेडी ॲक्सेस मेमरी आणि रिगेन ॲक्सेस मेमरी. मला वाटतं कोणाचं चुकायला नको, रॅम. ओके, मग रॉमचा फुल फॉर्म काय आहे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे जातोय मी, USB म्हणजे काय? आता USB तुम्ही जर बघितलं, तुम्ही ते मोबाईलला आता नवीन चार्जर्स निघाले ना, ते कॉड असतो ना, कोणत्या चार्जरला लावायचे ते तुमचे वायर, त्याला USB म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, USB केबल म्हणतो आपण त्याला. मग या USBचा फुल फॉर्म काय आपण शिकलेलो आहे? युनिक स्लॉट ऑन बोर्ड,
युनिव्हर्सल सिरियल बस, युनायटेड स्लॉट ऑन बोर्ड, अप्पर स्लॉट बोर्ड. मला वाटतं उत्तर तुमचं रेडी असणार आहे. युनिव्हर्सल सिरियल बस असं आपण त्याला म्हणतो. पुढे व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? बघा, व्यावसायिक सादरीकरण म्हटलं गेले. व्यावसायिक काहीतरी बिझनेस आहे, त्याचा तुम्ही काहीतरी प्लॅन बनवलं, प्रोजेक्ट बनवला एखादा, तो तुम्हाला सादर करायचा आहे. काय? MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट, MS ॲक्सेस. सांख्यिकी हा शब्द नाही आहे या ठिकाणी, ते तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल. ओके, मग काय आहे? सरळ MS पॉवर पॉईंट. तुम्ही त्याच्यातून स्लाइड्स हे करू शकतात, स्लाइड शो दाखवू शकतात. महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतोय? बघा, टच स्क्रीन ज्याला तुम्ही टच करतायत. इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, इनपुट आउटपुट डिव्हाइस यापैकी नाही. सरळ आहे ना, तुम्ही टच केलंय त्याच्यावर काहीतरी प्रोसेस होते, सरळ आहे इनपुट डिव्हाइस. काय? इनपुट डिव्हाइस. पुढे जातोय फेसबुक म्हणजे काय? मला वाटतं सगळ्यात सोपा प्रश्न. फेसबुक माहीत नाही असं कोणीच नाही आहे. काय? सोशल नेटवर्किंग साईट आहे, फोटो ठेवण्याची सॉफ्टवेअर आहे, फोटो काढण्याची सॉफ्टवेअर आहे, की मुखवट्यांचे पुस्तक आहे? मला वाटतं याचं उत्तर येणार नाही असं एकही विद्यार्थी नसावा. ओके, काय आहे ही? एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. काय? सोशल नेटवर्किंग साईट. मग त्याचं ॲप्लिकेशन बनवलं गेलं, त्यामध्ये आपण बरेच उद्योग करतो, माहीत असलं पाहिजे आम्हाला. मोबाईल फोनमध्ये आवाज, माहिती, ज्याला डाटा म्हणतोय आपण, चलचित्र यांचे एकाच वेळी तीव्र गतीने हस्तांतरण करण्याची जी सुविधा आहे त्याला काय म्हटलं जातं? मोबाईल फोन संदर्भातला हा मुद्दा आहे. त्याला पोर्टेबिलिटी, 2G, 3G की फास्ट नेट? आपण लेक्चरमध्ये याबद्दल बोललेलो आहे. मला वाटतं मोबाईल नाही असं व्यक्ती सापडणं सध्या 18+ फार अवघड आहे. ओके, आणि मग याच्याबद्दल आम्हाला माहीत असणे हे अत्यावश्यक आहे. पुढे श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे? विप्रो, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, इंडिगो. सरळ आहे, सोपा प्रश्न आहे. इन्फोसिस. पुढे 1 GB. तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवली होती की बाईट, त्यानंतर मेगाबाईट, MB, त्यानंतर GB आणि नंतर TB. बरोबर? त्याची अशी ही वर चढता क्रम. आणि मग गिगाबाईट इथे GB मध्ये आपण आहोत. तुम्हाला विचारलं 1000 किलोबाईट, 1024 किलोबाईट, 1024 मेगाबाईट, 1000 मेगाबाईट. थोडक्यात KB पासून बनतोय का? इथे KB म्हटलं होतं. KB पासून बनतोय. GB कशापासून बनतोय? सर मी MB पासून बनतोय. म्हणजे मेगाबाईट पासून बनतोय. आणि मेगाबाईटवाली इथे पहिल्या ऑप्शनमध्ये नाही आहे, दुसऱ्यामध्ये नाही आहे, तिसरा आणि चौथा. मग 1024 की फक्त 1000? शिकलेलो आहोत आपण. हा जर प्रश्न चुकत असेल तर समजायचं आपण एकदम पाण्यात आहोत. ओके, 1024 MB पासून 1 GB बनतोय. आता हे GB आणि MB आपले ती जेवणापेक्षा महत्त्वाचे शब्द झाले आजकाल. ओके, लॉकडाऊनमध्ये तर ती जास्तच महत्त्वाची झाली. 1.5 GB पुरे न झालं आता बऱ्याच जणांना. पुढे संगणकाच्या बाबतीत CPU म्हणजे काय? CPU संगणकाचा मेंदू म्हणतो आपण त्याला. कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कोऑर्डिनेटेड प्रोसेसिंग युनिट आणि कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. काय? CPU म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं आपण म्हणतोय CPUला. काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याला आणखी कोणत्या नावाने आपण ओळखतो? प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे संगणकाची मेमरी किंवा ज्याला आपण संगणकाची स्मरणशक्ती म्हणतोय ती कशामध्ये मोजली जाते? नॉट, बाईट्स, हर्ट्ज आणि क्युबिक. संगणकाची स्मरणशक्ती मोजायची तुम्हाला. बघा, नॉट हे कशाचं एकक आहे जर तुम्हाला माहीत असेल ना, तर मला वाटतं तुमचं एक ऑप्शन काढतो. नॉट तुम्ही विमानाचा वगैरे वेग आहे तो नॉटमध्ये मोजतात. हर्ड तुम्ही हे जे आहे आवाजाची तीव्रता हर्ट्जमध्ये मोजतायत. क्युबिकमध्ये तुम्ही पाण्याच्या संदर्भात क्युबिक वापरतायत. ही जी स्मरणशक्ती आहे ना, मेमरी, ही बाईट्समध्ये मोजली आहेत. मग ते बाईट्सचे विविध रूप आपण बघितले, MB, GB, TB, त्याच्यावरही पुढे आहेत. त्यानंतर स्टीव जॉब हे कशाशी संबंधित आहे? मला वाटतं याचं उत्तर वरती दिलं आहे मी. पुन्हा आता तुम्हाला देण्याची गरज नाही आहे. ट्विटरचे संस्थापक कोण ते तुम्ही मला सांगू शकतात. IBMचा फुल फॉर्म काय विचारलं गेलं आहे MPSC सारख्या परीक्षांमध्ये. नक्कीच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पुढे जातो मी. खालीलपैकी एक शब्द आहे जो संगणकाशी निगडीत नाही आहे. कोणता? URL, CPU, जावा आणि PSU. हे प्रत्येकाचे फुल फॉर्म आम्हाला माहीत असले पाहिजे. URL आपण बघितलं आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, संगणकासंदर्भातलं जे लेक्चर घेतलं आहे त्यामध्ये. याचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. CPUचा आपण आत्ताच बघितलं आहे वर. जावा ही काय आहे? एक लँग्वेज आहे, बरोबर. हिचा फुल फॉर्म शोधा, नेटवर जा. PSU काय आहे? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतो आपण त्याला. ओके,
सार्वजनिक जे उपक्रम असतात का त्या संदर्भातला हा शब्द आहे. उत्तर 4 येते 24चं. पुढे जातोय मी. संगणकाच्या कार्यक्षमतेची एकक कोणती? बघा सरळ आहे ना. कशामध्ये मोजायची? हाईट, ब्राईट, राईट, हर्ज, बाईट म्हणावं लागेल. बाईट. ओके, बाईटमध्ये मोजायची. पुढे CPU हे कशाशी संबंधित नाव आहे? सोपा प्रश्न, येऊन गेलेले प्रश्न आहे सगळे परीक्षेला. दूरदर्शन, दूरध्वनी, संगणक की उपग्रह? सरळ आहे, संगणकाशी संबंधित. मग दूरदर्शनचा शोध कोणी लावला? भारतामध्ये रंगीत दूरदर्शनची सुरुवात कधी झाली? दूरध्वनीचा शोध कोणी लावला? उपग्रह आहे, पहिला उपग्रह भारताचा कधी पाठवला गेला? महत्वाचे प्रश्न आहेत. कोणता उपग्रह होता? मुद्दाम विचारतोय. तुमचं सगळं असं डोकं असं हँग झालं पाहिजे की एखादी जे हवेत असतात ना, की खूप अभ्यास झालाय माझा, त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम मी करत असतो सातत्याने. पुढे खालीपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? बघा स्टोरेज झालं पाहिजे त्याच्यामध्ये. फ्लॉपी, सीडी, पेन ड्राईव्ह, माऊस. सरळ आहे ना हो. फ्लॉपी डिस्क म्हणतो आपण, बरोबर, स्टोरेज करतोय आपण. सीडी म्हणतोय, कॉम्पॅक्ट डिस्क स्टोरेज करतोय. पेन ड्राईव्हमध्ये आपण स्टोरेज करतोय. माऊसमध्ये करतोय का? नाही. सरळ चौथा ऑप्शन. खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही? आउटपुट म्हणजे काय? जे काहीतरी आपण दिलेल्या सूचनांवर कार्य करता आहे आउटपुट डिव्हाइस. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर किंवा ज्याला हेडफोन म्हणतोय आपण, आणि स्टायलस. मॉनिटर काय आहे? यस आउटपुट आहे. प्रिंटर आउटपुट आहे. स्पीकर बाहेर आवाज येतोय ना, यस आउटपुट आहे. स्टायलस मात्र ते स्टायलस म्हणजे ते पेनासारखं असतं बघा, इनपुट डिव्हाइस आहे. ओके. पुढे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? मायक्रोसॉफ्टचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, धीरूभाई अंबानी, JRD टाटा. मायक्रोसॉफ्ट काय? महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. काय? JRD टाटांबद्दल तुम्हाला काय माहित आहे? थोडंसं शोधा यार. बघा यूट्यूबला लेक्चर्स बघा, व्हिडिओ बघा यांच्यावर, जरा यांच्या सक्सेस स्टोऱ्या बघा. बिल गेट्स सक्सेस स्टोरी बघा, धीरूभाई अंबानी सक्सेस स्टोरी बघा. तुमच्याकडे वेळ आहे ना? काय आम्ही म्हणतो पोलीस भरती होत नाही, पण आम्ही जेव्हा वेळ आहे आमच्याकडे तेव्हा अतिरिक्त काही अभ्यास करतो का? थोडंसं अतिरिक्त नॉलेज, थोडंसं मी इतरांपेक्षा हुशार होईल बाबा, याचा कधी विचार करतो आम्ही? केला पाहिजे. पुढे इंटरनेट, ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नलचे एकमेकांमध्ये रूपांतर करून संगणकीय प्रणालीमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲनालॉग सिग्नल असतात आणि डिजिटल असतात, यांचं एकमेकांमध्ये रूपांतरण केलं जातं. यासाठी कोणतं उपकरण? मोडेम, वेबकॅम, इंटरकॉम, पेन ड्राईव्ह. मला वाटतं उत्तर आलं पाहिजे. मोडेम. मोडेम म्हणजे काय? त्याचा फुल फॉर्म काय? संगणकाचा अभ्यास केला असेल निश्चित तुम्हाला लक्षात येईल. पुढे जातो मी. संगणक प्रणालीत रॅमचे पूर्ण रूप काय? रॅम कशाला म्हणायचं? आपण बघितलं वरती हा प्रश्न. रँडम ॲक्सेस मेमरी, रीड ॲक्सेस मेमरी, रिअल ॲनालॉग मेमरी, रीड ओनली मेमरी. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. पुढे संगणक हा माहिती साठविणे आणि गणितीय प्रक्रिया करताना टिंबटिंब नंबर पद्धती वापरतो. बघा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संगणकामध्ये कोणती नंबर पद्धती वापरली जाते? बायनरी, ऑक्टल, डेसिमल की हेक्साडेसिमल? आपण वरतीच बघितलं. ओके. ॲनालॉग डिजिटल सिग्नल आहे इंटरनेटमध्ये, त्याचा याचे संबंध आहे. ते बायनरी 0 आणि 1, बस. बायनरी 2च आकडे आहेत. ती नंबर सिस्टीम या ठिकाणी वापरली जाते. पुढे वेबसाईटच्या मुखपृष्ठाला, त्या वेबसाईटचे काय म्हणतात? मुखपृष्ठ. पहिलं पेज जे असतं वेबसाईटचं, ब्राउझर पेज, होम पेज, सर्च पेज, बुकमार्क. मला वाटतं उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? होम पेज. मग बुकमार्क काय असतो? बघितलं कधी बुकमार्क केलंय कधी एखाद्या पेजला? पुढे एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवते आहे, त्यातून माहिती मिळवते आहे किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचविते आहे, तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणणार? बघा त्याला स्पॅमर म्हणणार, ॲनालिस्ट म्हणणार, प्रोग्रामर म्हणणार की हॅकर म्हणणार? आता इथे 2 ऑप्शन मी कट करतो, ॲनालिस्ट आणि प्रोग्रामर. तुम्हाला शोधायचे स्पॅमर की हॅकर. सोपा करून दिलाय तुम्हाला हा प्रश्न, त्याचं उत्तर सोपं करून दिलंय. पुढे डीव्हीडीला काय म्हणणार तुम्ही? कशाच उदाहरण आहे? हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, आउटपुट डिव्हाइस, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस. DVD. इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. DVD. ओके. आपण सातत्याने CD आणि DVD ऐकत असतो, मात्र उत्तर काय येत आहे? पुढे एखाद्या संगणकातील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे, याला काय म्हणतो आपण? सगळ्यात सोपा प्रश्न म्हणतोय मी, कारण की प्रत्येक जण करतो आपण. मग ती संगणकामधील असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इंटरनेटमध्ये द्वारे एखादी गोष्ट उतरवत आहेत, त्याला ब्राउजिंग, अपलोडिंग, डाउनलोडिंग आणि डाऊनसाइझिंग. काय आहे तुमचं उत्तर? तयार असेल डाउनलोडिंग, मग अपलोडिंग त्याच्या नेमकं विरुद्ध.
ब्राउझिंग म्हणजे काय, फक्त सर्च करायचं आहे. पुढे ज्या मेमरीमध्ये जतन करण्यात आलेली माहिती संगणक बंद केला तरी तशीच राहते. ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही ती मेमरी कोणती, म्हणजे एक अशी आहे संगणक बंद केला माहिती गेली, दुसरी अशी आहे संगणक बंद जरी केला तरी माहिती राहते. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ज्याला आपण रॅम म्हणतोय, रीड ओनली मेमरी ज्याला आपण रोम म्हणतोय, फ्लॅश मेमरी, कॅच मेमरी. इथे फ्लॅश आणि कॅचचा तर विषयच नाही, इथे रॉम की रॅम उत्तर तुम्ही द्यायचं आहे. कारण की एवढा जर हे रॉम आणि रॅम मधला फरक तुम्हाला माहीत नसेल तर मग संगणकातला प्रश्न तुमचा चुकू शकतो. ओके. पुढे खालीलपैकी टिंबटिंब हा सहसा वापरला जाणारा ब्राउझर आहे. बघा, मुख्यत्वे जो वापरला जातो तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, विंडोज एक्सप्लोरर आणि नेव्हिगेशन. या ठिकाणी जर बघितलं तर ज्या ब्राउझर म्हणजे सर्चसाठी आपण वापरतोय तो, आता नेव्हिगेशन तर नाही आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसही नाही आहे, राहिलं विंडोज एक्सप्लोरर की मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. तुमच्यासाठी महत्त्वाचं, तुम्ही मोबाईल वापरत असाल तरी तुमच्याही लक्षात येईल. सोप्या गोष्टी आहेत, डेली लाईफशी संबंधित आहे, मात्र आम्ही किती डोळे उघडे ठेवून ते बघतोय याला फार महत्त्व आहे. पुढे मलवेअर आणि स्पायवेअर ज्याला म्हणतोय, याच्या धोक्यापासून संगणकाला वाचवणारी जी प्रणाली आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला सेफ्टी वॉल, फायरवॉल, टपवॉल, रिअर वॉल. मित्रांनो उत्तर काय, फायरवॉल असा शब्द त्याच्यासाठी आहे. पुढे जातोय मी. 1 किलोबाईट म्हणजे काय, किती बाईट, 1 किलोबाईट 1 KB मध्ये किती बाईट येतात, सरळ 1024 लक्षात ठेवायचं, ते वरचं 24 विसरायचंच नाही. टच स्क्रीन काय भानगड आहे, केवळ इनपुट डिव्हाइस, केवळ आउटपुट, इनपुट आउटपुट, मेमरी डिव्हाइस काय आहे. इथे एक तर मेमरी नाही आहे आणि दुसरं म्हणजे केवळ आउटपुट नाही आहे. मग हे फक्त इनपुट आहे की इनपुट आउटपुट आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पुढे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो. न्यूज लेटर तुम्हाला हे करायचं आहे, प्रकाशित करायचे आहे. एक्सेल वापरणार तुम्ही, PPT वापरणार, DTP वापरणार, LTP वापरणार. तुम्हाला 1-2 ऑप्शन मी इथे कट करून देतो, एक्सेल कट करून देतोय बस. पुढे 3 पैकी मला सांगायचं आहे. न्यूज लेटर प्रकाशित, फेसबुक हे काय आहे, सगळ्यात सोपा प्रश्न. सोशल मीडिया, फिल्म मीडिया, कमर्शियल मीडिया यापैकी नाही. आता काय होतं माहिती का, मी तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सांगत नाही, मग तुम्हाला जी माहिती आहे का तुम्हाला ते वाटतं अरे बरं झालं याचं सांगितलं आणि सरांनी मला येत होतं, मस्त झालं. मात्र मी ज्याचं सांगत नाही आणि त्याचं जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला वाटतं अरे यार सर उत्तर का सांगत नाही. आता फेसबुक म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया. मग इथे आनंद होतो, अरे याचं उत्तर मला येतं, याचं सरांनी सांगू नये. मात्र जे आपल्याला येतं ते सगळ्यांनाच येतं असं जर असेल तर मग ते येण्याला अर्थ नाही. इतरांपेक्षा थोडंसं जास्त आम्हाला आलं पाहिजे. पुढे कार्यालयीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरतात. बघा, कार्यालयीन कामकाज, ऑफिशियल वर्क, पत्रव्यवहार करायचं आहे, पत्रव्यवहार काय, MS ऑफिस, MP डेस्क, नोट ऑफिस, स्मार्ट नोट्स. आपण संगणकाच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये, नाहीतर सर्च करा हो. MS ऑफिसचे वर्क कार्य काय आहेत, MP डेस्कचे कार्य काय आहे, नोट ऑफिसचं कार्य काय आहे, स्मार्ट नोटचं कार्य काय आहे, गुगलला सर्च करा, त्याच्या नोट्स काढा. कारण थोडंसं द्या 2 दिवस संगणकासाठी स्पेशल, 1 मार्क्स तुमचा पक्का होणार आहे ते, 1 मार्क. ओके. पुढे संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे टिंबडिंब पोर्टचा वापर होतो. बघा, फार महत्त्वाचं आहे. संगणक आहे इथे तुमचं आणि त्याचसोबत तुम्हाला इतर काहीतरी जोडायचं आहे, तुम्हाला माईक जोडायचा आहे, तुम्हाला समजा स्पीकर जोडायचा आहे, तुम्हाला इतर काहीतरी जोडायचं आहे त्याला. मग तुम्ही कोणते पोर्ट वापरतात, कॉम पोर्ट, DG पोर्ट, USB पोर्ट की DSB पोर्ट. तुम्हाला मी वरती USB बद्दल बोललो होतो. ओके, USB पुन्हा एकदा फुल फॉर्म आठवा. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणते आहे खालीपैकी बघा, मॅकफी, लोटस नोट्स, क्रिस्टल स्मार्ट, लाईफलाईन. मला वाटतं तुम्ही या उत्तरापर्यंत आता पोहोचणार आहात. असा एक प्रश्न वरती आला आहे. ब्राउझर कोणते आहे खालीलपैकी, फायरफॉक्स, फायरवॉल, फेसबुक, गुगल आहे ब्राउझर, सर्च इंजिन म्हणतोय आपण त्याला. पुढे विकिपीडिया, अत्यंत महत्त्वाची साईट म्हणूया आपण याला. विकिपीडियावर तुम्हाला सगळं काही भेटतं. याचे मुख्य प्रवर्तक कोण, जिमी वेल, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि लॅरी पेज, सर्जी ब्रिन. एकदा सर्च करा हो विकिपीडिया, जा एकदा तुम्ही गुगलवर, ते करावं लागेल तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही हुशार केव्हा म्हणायचं माहिती का, आपण थोडंसं आपल्या डोक्याला काहीतरी चालना देतोय, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करतोय, तेव्हा समजायचं आपण हुशार आहे. नाहीतर मग घोकमपट्टी करतोय फक्त, त्याला काही अर्थ नाही. चला, पोलीस भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला यादीचे सर्व लेक्चर्स आपले बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपलं ॲप्लिकेशन आहे STIRCP,
त्यावर पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक विषय गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जी.के सगळ्यांचे जवळपास 450+ लेक्चर्स आपण अपलोड केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. तो कोर्स तुम्ही घेऊ शकतात आणि पोलीस भरतीचा आणखी दर्जेदार चांगला अभ्यास करू शकतात. चला, सगळ्यांना शुभेच्छा. थांबूया. धन्यवाद.